काही झालं तरी बारामतीला यावेळेस संपूर्ण राज्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा निधी प्राप्त करून द्यायचा। बारामतीकरांनो, मला 1 वर्ष विरोधी पक्षात थांबावं लागलं। पहिलं वर्ष आपलं कोरोनामध्ये गेलं, त्याच्यावर तसं बघितलं तर 3च वर्ष मिळाली। तरी 3 वर्षामध्ये आपण जवळपास 9,000 कोटी रुपये आपल्या ग्रामीण भागाला, आपल्या वेगवेगळ्या गावांना, आपल्या माळेगाव नगरपंचायत, आपली बारामती नगरपालिका आणि अशा आपल्या निंबूत पासून काटेवाडी, तिकडे सांगवी पासून कारखेल, माझं खराडवाडी तिकडे वडानं, या सगळ्या भागामध्ये, तिकडे सिद्धेश्वर निंबोडी, या सगळ्या भागामध्ये तुम्ही जर बघितलं तर ते सगळं देण्याचा प्रयत्न आणि खूप महत्त्वाचे रस्ते आपण त्या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला। आजच्या या प्रचाराच्या सांगता सभेच्या साठी आल्यानंतर माझ्या मनामध्ये अनेक प्रकारच्या संमिश्र अशा प्रकारच्या भावना आहेत। कारण गेल्या 35 वर्षापासून तुम्ही बारामतीकरांनी जे मला आशीर्वाद दिलेले आहेत, जे मला प्रेम दिलेलं आहे, याचं मिशन हायस्कूलच्या मैदानावर माझ्या प्रचाराची सांगता सभा झाली। मला फक्त आतापर्यंत 7 आणि 1 लोकसभेची 8 ह्याच्यामध्ये एकाच सभेमध्ये थोडासा मी टेन्शन मध्ये होतो, ते म्हणजे 99 साली आपले गोपीनाथ मुंडे साहेब आणि नारायणराव राणे साहेबांचं सरकार होतं। आपण विरोधी पक्षामध्ये होतो आणि त्यावेळेस सर्वपक्षीय उमेदवार म्हणून आदरणीय चंद्रराव अण्णा उभे राहिलेले होते। अण्णांचे सगळीकडे कॉन्टॅक्ट चांगले आहेत, त्यांनी त्या ठिकाणी माळेगाव कारखाना उत्तम चालवलेला आहे आणि त्याच्यामुळे एकाच एक अशा प्रकारची लढत त्या ठिकाणी होणार होती आणि ती झाली। त्यावेळेस मी थोडासा दबकत काय होते काय नाही, काय होते काय नाही, परंतु बारामतीकरांनी त्याही वेळेस मला 50,000च्या पेक्षा जास्तीचं मताधिक्य दिलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं। ज्या वेळेस मी त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेलो त्या वेळेस मी हेच डोळ्यासमोर आणायचो की आपण काम करताना आपल्यावर जबाबदारी आहे, आपण कुठेही बारामतीकरांच्या विश्वासाला ताडा जाऊन द्यायचा नाही, आपण कुठेही त्या बाबतीमध्ये कमी पडायचं नाही आणि विकास करत राहायचं, बारामतीकरांचे प्रश्न सोडवत राहायचं। ते मित्रांनो मी करत आलो, हे आपण पण उघड्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहता। या सगळ्या गोष्टी करत असताना मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की अनेक प्रकारच्या गोष्टी करताना मी हेच ध्येय ठेवलेलं होतं की बारामतीमध्ये असा एकही घटक राहता कामा नये की त्याच्याकरता लोकप्रतिनिधी या नात्याने मी कुठंतरी तिथपर्यंत पोहोचायला कमी पडलो किंवा काही त्याच्या विकासाच्या करता द्यायला त्या व्यक्तीच्या कमी पडलो, हे सतत मी माझ्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी ठेवायचो आणि त्याच्यातून माझा जिरायत भागाचा कायापालट व्हावा, माझा जिरायत शब्द बारामतीचा त्या ठिकाणी जावा आणि बारामतीमध्ये सगळ्यांना ही बारामती हा तालुका हवाहवासा वाटला पाहिजे। ह्या तालुक्यामध्ये जाऊन आपण शेवटचं त्या ठिकाणी रिटायरमेंटचं आयुष्य जगावं। इथं सुरक्षित आहे, इथं कायदा सुव्यवस्था चांगली आहे, इथं कोणी अल्पसंख्याक असो, संख्येने कोणी कमी असो, कुठल्याही भागातला असलो तरी त्याला इथं वावरत असताना, इथं राहत असताना त्याला आपल्याला कोणी ना कोणी आपली जबाबदारी घेणारा आहे